चैत्रगौर म्हणजेच माता अन्नपूर्णा होय. माता पार्वती अन्नपूर्णा कशी झाली याची मी आता तुम्हाला पौराणिक कथा सांगणार आहे. एकदा काय झालं, शिव पार्वती कैलासात गप्पा मारत असताना शिवशंकर गौरीला म्हणाले, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्मतत्वच काय आहे ते सत्य आहे व बाकी सर्व खोटं आहे. पार्वती म्हणाली, हे विश्व, हे सृष्टी, मांगल्य, प्राणीमात्र, सृष्टी सौंदर्य जे काय आहे हे सर्व जग खोटं आहे का? तर शिव म्हणाले, हो. मग पार्वती म्हणाली, मग आपण खातो ते अन्न तेही खोटं आहे का? असे शिव म्हणाले, हो. मग पार्वती रुसली. तिला थोडा रागही आला, कारण मुळात गौरी ही भौतिक समृद्धीची देवता, अन्नधान्य, वात्सल्य, कौटुंबिक सौख्य, समृद्धी, सौख्य, धनसंपदा ही सर्व तिचीच रूपं बरं का. तर शंकरजी म्हणजे फक्त ज्ञानामृत, वैराग्य, ज्ञान, योग, ब्रह्मज्ञानाचे प्रतीक. म्हणून पार्वती रुसली व गुप्त झाली व त्यानंतर गौरी गुप्त झाल्यामुळे सगळीकडे रखरखीत असे झाले. जगातील मांगल्य लोप पावले, नात्यांमधील गोडवा हरपला, घरांचे घरपण, सगळं सात्विकता सर्व काही संपले. घराघरातील अन्नधान्यसुद्धा अचानक संपूर्ण गेले. सगळीकडे भुकेने हाहाकार माजला. प्राणीमात्र, पशुपक्षी, मनुष्य, देव, ऋषी सर्व काही भुकेले झाले व पळत पळत शंकराकडे आले. अन्नाची याचना करू लागले. तेव्हा शिव म्हणाले, थांबा, तुम्हाला थोडेसे ज्ञान देतो. मग सर्व म्हणायला लागले, अहो, भूक लागल्यावर कसलं ज्ञान, परंतु उपाशी पोटी काहीच गोड लागत नाही. सर्व काही शंकराकडे अन्न मागू लागले. आधी अन्न द्या व मग ब्रह्मज्ञान शिकवा. परंतु अन्न कोठून आणावे हा सर्वांना प्रश्न पडला. तेव्हा कुठून तरी कळाले की सर्व विश्वात फक्त काशी येथे एक घर आहे, तिथे अन्न उपलब्ध आहे. तेव्हा शंकरजी तेथे गेले व ओम भवती भिक्षां देही असे म्हणाले. तेव्हा आतून एका गृहिणीचा कोमल आवाज आला, महाराज, भिक्षेत काय देऊ, ज्ञान की वैराग्य? महादेवांनी बघितलं तर आत सुवर्ण सिंहासनावर साक्षात पार्वती मांगल्याचे व समृद्धीचे अलंकार घालून बसलेली आहे आणि तिच्या हातात अन्न अक्षयपात्र आणि ती वात्सल्याच्या पळीने ते प्रत्येक जीवाला अन्न वाटून तृप्त करते आहे. जसे प्रपंचाशिवाय परमार्थ होत नाही, तसेच शक्तीशिवाय शिव नाहीत, हे अपूर्ण आहेत असे मानून शिव म्हणाले, ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी अन्नाची गरज असते, म्हणून मला अन्नाचीच भिक्षा द्या. म्हणजेच ज्ञान वैराग्यम सिद्ध्यर्थम भिक्षां देहीच पार्वती. तेव्हा पार्वतीने आनंदाने शिवांना भिक्षा घातली. शंकरांना भिक्षा मिळताच जगातील सर्व जीव, प्राणीमात्र, मनुष्य, पशुपक्षी सर्व काही तृप्त झाले. तेव्हा शंकरांनी सांगितले की जगात सगळीकडे तुझी अन्नपूर्णा म्हणून पूजा करतील आणि सृष्टी जेव्हा बहरेल, सगळीकडे फुले फळे, सृष्टीत जेव्हा सुबत्ता येईल, उत्साह वाढेल, त्यावेळी म्हणजेच चैत्रात तृतीयेपासून तुझी चैत्रगौर म्हणून झोपाळ्यावर बसवून मखर घालून आणि सर्व दागदागिन्यांनी, फळाफुलांनी नैवेद्याला ठेवून सर्वजण तुझी पूजा करतील आणि सर्व गृहिणी तुला चैत्रगौर म्हणून अन्नपूर्णा असे संबोधून तुझा उत्सव साजरा करतील आणि सुवासिनींना तुझे रूप मानून हळदी कुंकू करतील, ओटी भरतील आणि फळाफुलांनी बहरलेल्या ऋतूत म्हणजे चैत्रात तुझी समृद्धी म्हणून पूजा करतील. हे सर्व चैत्रोत्सवाचे प्रतीक आहे.
अन्नपूर्णा माता की जय। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वती। अन्नपूर्णा माता की जय।